चला, स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेसमध्ये. इयत्ता 9वीचा आज आपण विषय घेणार आहोत गणित भाग 2. गणित भाग 2 यातील एक पहिलं प्रकरण आहे. काय बघा, तर भूमितीतील मूलभूत संबोध काय शिकायचं तुम्हाला? भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजे काय? तर बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री आपल्याला शिकायचं आहे. हा जो पार्ट आहे ना, हा तुमचा इयत्ता 6वीला पण थोडासा तुम्ही याबद्दल माहिती घेतलेली आहे. इयत्ता 6वीला. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्हाला थोडा वेळ देईल मी. नंतर मला विचारा किंवा मग पर्सनली विचारा ते बरं पडतं. याच्यामध्ये आवाजाची फ्रिक्वेन्सी आणि आवाजाची जी इंटेन्सिटी ती मागे-पुढे होत असते. यात काय-काय शिकायचं बघा तुम्हाला. हे तुम्ही जेव्हा जर तुम्ही 6वीचं पुस्तक काढलं इयत्ता 6वीचं, तर तुम्ही त्याच्यामध्ये बिंदू, रेषा, प्रतल शिकलेले आहात. बिंदूचे निर्देशक, अंतर हे पण तुम्हाला झालेलं आहे. दरम्यानता हे आपला नवीन विषय आहे. दरम्यानता, सिद्धता आणि सशर्त विधान हे सगळं तुम्हाला या ठिकाणी नवीन आहे बघा. हं. सी पॉइंट, लाईन, प्लेन हे तुम्हाला ऑलरेडी इफ यू सी द बुक ऑफ स्टँडर्ड 6 जर तुम्ही पुस्तक बघितलं, बरोबर स्टँडर्ड 6 चं पुस्तक तुम्ही पाहिलं ना, इफ यू सी द बुक ऑफ स्टँडर्ड 6 तुम्हाला स्टँडर्ड 6 च्या बुक्समध्ये पॉइंट, लाईन आणि प्लेन तुम्हाला मिळेल. कोऑर्डिनेट्स हा नवीन पार्ट तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ॲट डिस्टन्स, देन बिटवीननेस, कंडिशनल स्टेटमेंट्स, प्रूफ. दिस आर हे जे सगळं आहे, दिस आर वी आर गोइंग टू लर्न. आता बेसिक कन्सेप्ट काय आहे तर तुम्हाला नीट बघायचं आहे. समजा लक्ष द्या. हं. आता आपण जे गणित भाग 2 शिकतोय ना, त्याला म्हणतात भूमिती. काय त्याला भूमिती किंवा जॉमेट्री लक्षात घ्या. भूमिती किंवा जॉमेट्री. तर हे कसं काय आलं तुम्हाला थोडासा इतिहास यात दिलेला आहे. थोडं तो पण समजून घ्या. काय दिलं बघा, हे चित्र आहे. हे चित्र कसलं आहे तुम्हाला माहिती आहे. हे चित्र आहे पिरॅमिडचं आणि पिरॅमिड कुठे आहेत? इजिप्त या देशामध्ये. कुठे आहे? इजिप्त या देशामध्ये. ते साधारणतः इसवी सन पूर्व 3000 या काळातील आहेत. म्हणजे बरेच जुने आहेत ते. तर या ज्या रचना आहेत बघा, बघा नीट लक्ष द्या. काय सांगितलं बघा. स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशी रचना होऊ शकत नाही. भूमिती या नावावरून त्या शास्त्राचा उगम झाला. भू म्हणजे काय? जमीन लक्षात घ्या. भू म्हणजे काय? जमीन आणि मिती म्हणजे काय? मापन. थोडक्यात काय तर जमिनीचं मापन आपण करतो. काय करतो आपण? जमिनीचं मापन करतो. कळलं? आणि यावरून त्याला नाव दिलेलं आहे भूमिती बघा. आता हे पिरॅमिड जर तुम्ही बघाल, ते पिरॅमिड कशा आकाराचे आहेत? असे त्रिकोणी किंवा तुम्हाला हे माहीत असेल अ, आपल्या घरामध्ये सुद्धा पिरॅमिड वगैरे तुम्ही पाहिले असतील. घरामध्ये किंवा कुठेतरी पाहिले असेल पिरॅमिड्स. हे अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. हे फक्त एक थोडा इतिहास आहे. एवढं काही त्याच्यामध्ये डीपमध्ये जायची गरज नाहीये. आपलं फक्त लक्ष असू द्या. परत सांगतो बघा रिपीट करून. See, the word geometry itself suggests the origin of the subject. What is the word? The word is geometry. Word is geometry. Geo means what? लक्षात द्या. Geo means what? Earth. आपण जिओग्राफी शिकतो ना, तर त्याच्यामध्ये पण जिओग्राफी आहे. जिओ मतलब अर्थ. जिओ म्हणजे काय? अर्थ. परत सांगतो. जिओ म्हणजे अर्थ आणि हिअर ग्राफी नाही, इथे काय? मेट्रिया. सो मेट्रिया मतलब मेजरिंग. मेट्रिया means of metri is measuring. So we are measuring the earth. We are measuring the earth with the help of geometry. With the help of geometry. Now, बाकी ठीक आहे बघा. अनेक देशामध्ये लक्ष द्या मी काय वाचतो बघा. अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रचनेसाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता. तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली अशी कथा आहे. त्याचबरोबर तुम्ही पायथागोरस शिकला. पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरस जो आहे पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता. कोणाचा विद्यार्थी होता? थेल्स. ठीक आहे. त्याचबरोबर प्राचीन भारतीयांना एक मिनिट हे तुम्हाला फक्त यासाठी सांगतो, की थोडंसं आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. कारण आपले भारतातले जे काही शास्त्रज्ञ आहेत, हे सुद्धा यामध्ये मोठे यांचं योगदान आहे बघा. काय दिलं तुम्हाला प्राचीन भारतीयांनी बघा, प्राचीन भारतीयांना देखील भूमितीचे सखोल ज्ञान होते. वैदिक काळात भारतीय लोक
यज्ञकुंडाचा रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा वापर करत होते. दोरीच्या साहाय्याने ते मापन करायचे. कशाच्या साहाय्याने? दोरीच्या साहाय्याने. त्याद्वारे विविध आकार कसे तयार करावे याचा उल्लेख दिलेला आहे शूल्व सूत्रात. नंतरच्या काळात आर्यभट्ट एक शास्त्रज्ञ, तुम्हाला माहिती खूप मोठे व्यक्तिमत्व झालं. आर्यभट्ट आहे, वराहमिहिर आहे, ब्रह्मगुप्त आहे, भास्कराचार्य गणितज्ञांनी काय केले? विषयात मोलाची भर घातली. हा जो विषय आहे लक्षात घ्या, जो भूमिती विषय आहे हा आपण आता शिकतो, परंतु आपल्या शास्त्रज्ञांनी हजारो वर्षापासून हे शिकत आलेले आहे. बघा, geometry was developed, लक्षात घ्या सगळ्यांनी, geometry was developed in many nations. हा बोला. 2 मिनिट थांबा, लेक्चर मी चालूच केलं नेमकं. मी चालू झाल्यानंतर मारतो, संपल्यानंतर लेक्चर. लेक्चर संपल्यावर करतो म्हटलं. हो. तुम्ही किती वेळ चालले कुठं तुम्ही? चालले कुठं म्हटलं? अरे बाबा रे. मला नेमकं चालू केलं लेक्चर, नाही थांबवता येत नाही मध्येच. मी करतो तुम्हाला फोन. हा. बघा, इट वॉज डेव्हलप्ड इन मेनी नेशन्स इन डिफरंट पिरियड्स अँड फॉर डिफरंट कन्स्ट्रक्शन्स. द ग्रीक मॅथमॅटिशियन, त्याचं नाव काय आहे? थेल्स, हॅड गॉन टू इजिप्त. तो इजिप्तला गेला. तर इजिप्तमध्ये पिरॅमिडची जी हाईट होती त्याने कशी मोजली? बाय मेजरिंग शॅडो. त्याची शॅडो मोजली, सावली मोजली, आणि सावलीवरून त्याने काय केलं? त्याची उंची मोजली. त्यांनी प्रॉपर्टी कोणती वापरली? सिमिलर ट्रायंगल्स. हे तुम्हाला नेक्स्ट इयरला आहे, सिमिलर ट्रायंगल्स. So ancient Indians also had deep knowledge of geometry. In Vedic period, Vedic period मध्ये काय होतं? People use geometrical properties to build altars. Altar म्हणजे काय? बघा, यज्ञ वगैरे करतात ना, तुम्ही बघितलं असेल, यज्ञ वगैरे करताना जे काही यज्ञ कुंड बनवतात त्याला अल्टर म्हणतात. काय म्हणतात? अल्टर. देन द बुक Sulva or Shulba Sutra describes how to build different shapes by taking measurements with the help of string. फक्त दोऱ्याने मोजायचे लोक, दोऱ्याने. ओके. काही काही आपले मॅथमेटिशियन्स आहेत किंवा त्यांचे नाव काय? आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त आहे, भास्कराचार्य आहे, असे बरेच आहेत. त्यांनी काय केलं? जॉमेट्रीमध्ये योगदान दिलेलं आहे. सो दिस इज द याला काय म्हणतो आपण? पार्श्वभूमी आहे तुमचं, हाफ आहे म्हणजे हिस्ट्री आहे तुमच्या जॉमेट्रीची. बरोबर, जॉमेट्रीची हिस्ट्री आहे. आता आपल्याला काय शिकायचं बघा नेमकं याच्यामध्ये? तुम्हाला जॉमेट्री यासाठी शिकायची आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही पुढे होणार, मोठे होणार तुमच्यापैकी कोणी इंजिनियर वगैरे होणार, तर तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होईल. बरोबर, काही लोक तुमच्यापैकी कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल, किंवा काय असेल, तर प्रत्येकाला याचा कुठे ना कुठे फायदा होईल. आता काय आहे? भूमितीतील मूलभूत संबंध आहे काय? तर पहिला आहे पॉइंट, आपला बिंदू, रेषा आणि प्रतल. लक्षात द्या, बिंदू, रेषा आणि प्रतल. तुम्हाला डायरेक्ट डायग्राम सांगतो. बिंदू, रेषा आणि प्रतल, पॉइंट, लाईन आणि पेन. तुम्हाला बिंदू माहिती सगळ्यांना, बरोबर? पॉइंट यू नो व्हेरी वेल. रेषा तुम्हाला माहिती आहे. प्रतल सुद्धा. प्रतल म्हणजे काय? एक सपाट पृष्ठभाग, अ प्लेन. आता तुम्हाला काय शिकायचं? बिंदूंचे निर्देशक व अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स लक्ष द्यायचं. ओके गाइस, सो दिस इज अ नंबर लाईन. ही नंबर लाईन तुम्ही शिकलेल्या आहात. तुम्ही जेव्हा स्टँडर्ड 7 ला पण झाले, तुम्हाला स्टँडर्ड 8 ला पण झाली नंबर लाईन, अँड दिस इज इन स्टँडर्ड 9 अगेन तुम्हाला रिपिटेशन आहे नंबर लाईन किंवा संख्या रेषा. तुम्ही बघा, संख्या रेषा तुम्ही काढली तर बघा, तुम्ही मध्यभागी हा ओ दिसतोय, तिथं किती आहे? 0. तुम्ही त्याच्या राईट हँड साईडला गेलात, उजव्या बाजूला गेलात, तर संख्या कशा आहेत बघा? धन आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे वगैरे. इफ यू गो टू लेफ्ट हँड साइड, जर तुम्ही डावीकडे गेलात, संख्या कशा असतात? ऋण होतात. -1, -2, -3, -4, -5, -6, -7 वगैरे वगैरे. गेटिंग? हे तुम्हाला माहित आहे ऑलरेडी. यामध्ये तुम्हाला काही असं नवीन नाहीये. आता काय त्यांचं म्हणणं बघा, डी. डी काय शो करतो? डी इंडिकेट्स पॉइंट 1. बघा, डी काय दाखवतो? डी तुम्हाला संख्या 1 दाखवते. म्हणजे एक ही संख्या काय आहे? बिंदू डी चा काय? निर्देशक आहे. त्याला काय म्हणतात? निर्देशक म्हणतात किंवा कोऑर्डिनेट म्हणतात. काय म्हणतात? निर्देशक किंवा कोऑर्डिनेट. जर तुम्ही 10वी ला गेला, तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्री हा एक चॅप्टरच आहे मोठा. निर्देशक भूमिती म्हणतात त्याला, कोऑर्डिनेट जॉमेट्री. म्हणून बघा, तुमचा हा जो बेस इथे कळाला की स्टँडर्ड 10 मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. सो दिस इज इम्पॉर्टंट. हा बेस तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. येस गाइस, हु इज देअर, हु इज नॉट देअर, एव्हरीबडी इज प्रेझेंट. होप सो. नेटवर्क गेला असेल तर पुन्हा रिजॉईन करायचं आहे. चलो. सिमिलरली पॉइंट सी, निर्देशक काय पॉइंट सी चा? -2. हा बोल.
डेअरीमध्ये आपल्या डेअरीवाल्याला काकांना त्यांना सांगा सरांनी दिलं म्हणा. ओके, मग डी दाखवतो -2 दाखवतो, बी काय दाखवतो -3 दाखवतो. हे झाले कोऑर्डिनेट झाले किंवा तुमचे निर्देशक झाले. परत रिपीट करतो बघा. बेसिक कॉन्सेप्ट जिओमेट्री, पॉईंट, लाईन, प्लेन हे तुम्हाला झालेलं आहे. जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल त्याच्यामुळे स्टँडर्ड 6चं पुस्तक बघा. बेसिक गोष्टी याच्यामध्ये दिलेलं आहे स्टँडर्ड 6चं. नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. त्या व्हिडिओमध्ये पण ते कन्सेप्ट क्लिअर होतील. स्टँडर्ड 6चा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तो तुम्हाला पाठवून देतो. तो बघून घ्या. लाईन, पॉईंट आणि प्लेन याचे तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. तो व्हिडिओ सोबत पाठवतो. तुम्हाला बघून घ्या. नाव दिस इज द नंबर लाईन गिवन टू यू. नाव यू से दॅट द मिडल पॉइंट काय तुमचा ओ आहे 0 आहे. इफ यू गो टू राईट हँड साइड उजवीकडे जा, नंबर्स आर पॉझिटिव्ह हिअर. ओके. इफ यू गो टू लेफ्ट हँड साइड डावीकडे जा, नंबर्स आर निगेटिव्ह. -1, -2, -3, -4, -5 वगैरे वगैरे. ओके. नाव सी द पॉइंट डी काय दाखवतो, इट इंडिकेट्स 1. सो 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. लक्षात घ्या, इथे बघ दिले तुम्हाला. 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई, ई किती आहे 3 आहे बघा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 3. ए इज -5. गेटिंग कोऑर्डिनेट कळाले सगळ्यांना? कळलं असेल तर मला थंब असं पाठवा, फक्त थंब पाठवा, असं थंब दाखवा. कोऑर्डिनेट्स कळाले? इझी आहे. श्रावणी कळलं का? श्रावणी कोऑर्डिनेट्स कळाले का? गुड हो का? गुड. चलो पुढे बघा. नेक्स्ट. ओके. मला आवाज म्यूट करायला सांगितलं नव्हतं मी, अनम्यूट करायला. आता बघा तुम्हाला काय दिलंय. जर तुम्हाला ई आणि डी या दोघांचे जर निर्देशांक दिलेले बघा. ई किती आहे तुमचा 3 आहे. डी किती आहे 1 आहे. लक्षात द्या. ए किती आहे 3 आहे. डी जर 1 आहे. जर आपण तुम्हाला त्याचं अंतर काढायला सांगितलं, तुम्हाला काय करावं लागेल, त्याची वजाबाकी करावं लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागेल. लक्षात द्या. इकडे बघा. बिंदू ई व डी मधील अंतर म्हणजे 3 वजा किती आहे 2 आहे. हे कसं काढणार आपण? या पद्धतीने बघा. ही मेथड इथून. डी डी म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. लक्षात द्या. डी म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. ई आणि डी, ई आणि डी या दोघांमधलं अंतर कसं लिहिलं आपण? कंस टाकला, मध्ये कॉमा टाकलाय. 3 वजा 1, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, किती आलं उत्तर? 2. म्हणजेच ईडी, ईडीचं माप किती आलं? 2 आलं. किती आलं? 2 एकक आलं. कळलं का? सिमिलरली सीडीचं काढलं, किती आलं? बघा आता इथे बघा. मोठी संख्या 1 आहे. जर तुम्ही डायग्राम बघाल, सी किती आहे तुमचा? नीट बघा, परत सांगतो तुम्हाला डायग्राम. सीडी बघायचं आपल्याला. सीडी 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 सीडी. ना इकडे बघा. सी. यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन सी अँड डी. आता इथे -2 आहे आणि हा काय तुमचा डी आहे 1. सो 1 इज ग्रेटर दॅन -2. लक्षात ठेवा. सो 1 मधून मोठ्या संख्येतून लहान संख्या कोणती आहे? -2. लक्षात ठेवा. इथे तुम्हाला -2 असं करायचंय. सो 1 - -2 दॅट मीन्स 1 + 2. 1 + 2. द डिस्टन्स इज 3. द डिस्टन्स इज 3. बरोबर की नाही? बघा इथे 1 2 3. तुम्हाला डिस्टन्स कोणाला करायचं नाही इथे. गेटिंग? चलो. So if we want to find out the distance between two numbers, we can use this formula, this method we can use. D is distance between A and D. Coordinate of E 3. Coordinate of D 1. So 3 - 1 is equal to 2. 3 - 1 is equal to 2. Therefore length of AD किती आली तुमची? 2 आली. Similarly length of CD. CD means 1 - -2. बघा मगाशी तुम्हाला दाखवलं मी. 1 - -2. 1 + 2 is equal to 3. 1 + 2 is equal to 3. गेटिंग? आता जेव्हा सोडवणार ना आपण तेव्हा तुम्हाला ते नीट कळून जाईल की हाऊ वी आर गोइंग टू यूज इट. रिमेंबर धिस. काय लक्षात ठेवायचं आहे बघा. पहिलं, दोन बिंदूंमधील अंतर हे त्यांच्या निर्देशांकापैकी मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशक वजा केल्यावर म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं मी, तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. त्याचबरोबर कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर हे ऋण नसतं. लक्षात ठेवा. ऋणोत्तर वास्तव संख्या असते म्हणजे ऋण नसते.
अंतर हे ऋण असतं का? नाही. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. परत सांगतो, लक्ष द्या, रिपीट करतो परत. So you need to remember that the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. I told you, you have to subtract the smaller coordinate from the larger coordinate. And the distance between any 2 points is a non-negative real number. Distance is never negative. लक्षात घ्या, distance is never negative. Distance is never negative. आता तुम्हाला नेक्स्ट कॉन्सेप्ट शिकायचा आहे, बिटवीननेस, दरम्यानता. ओके, नेक्स्ट तुम्हाला शिकायचं आहे बिटवीननेस किंवा दरम्यानता. बघा दिस डायग्राम, हा डायग्राम इम्पॉर्टंट कशासाठी बघा, इथे बघा. जर तुम्हाला PQR हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर PQR तुम्हाला दिले एका रेषेवर, मग तुम्ही काय सांगू शकता, P नंतर Q, Q नंतर R, किंवा P नंतर R, R नंतर Q, किंवा R आधी घेतला, P नंतर घेतला, Q नंतर घेतला. तुम्ही कसं पण दाखवू शकता. तुम्हाला त्याच्यात सांगितलंय का सिक्वेन्स असाच आहे? नाही. बरोबर. मग अशा वेळेस काय होतं, पहिली कंडिशन अशी आहे, पहिली कंडिशन अशी आहे, काय बघा, पहिलं, यात पहिल्यामध्ये काय दिलं तुम्हाला, एक मिनिट. हं. बिंदू Q बघा, बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे बघा. बिंदू P हा जो आहे ना, सॉरी Q हा P आणि R या दोघांच्या मध्ये आहे. बरोबर की नाही? दुसऱ्यामध्ये बघा, R हा दोघांच्या मध्ये आहे आणि इथे P हा दोघांच्या मध्ये बघा. हा मध्यबिंदू म्हणजे दोघांच्या मध्ये आहे फक्त तो. मध्य नाहीये, मध्ये आहे दोघांच्या. P बघा, P हा R आणि Q च्या मध्ये आहे. याचा अर्थ काय? तर बिंदू Q हा P आणि R च्या दरम्यान आहे. इथे बिंदू R हा P आणि Q च्या दरम्यान आहे. इथे बिंदू P हा R आणि Q च्या दरम्यान आहे. मग जर असं असेल तर काय होतं बघा, नीट लक्ष द्या. तर जर आपण डिस्टन्स PQ घेतलं, इकडे बघा, या PQ चं अंतर मोजलं, त्या अंतरामध्ये आपण बेरीज केली QR ची. जर याच्यामध्ये आपण QR चं अंतर मिळवलं तर तुम्हाला कसलं अंतर मिळेल? PR चं अंतर तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा. तुम्हाला काय मिळेल? डिस्टन्स ऑफ PR मिळेल. काय मिळेल तुम्हाला? डिस्टन्स ऑफ PR. समजलं का? तर डिस्टन्स ऑफ PR म्हणजे P आणि R मधलं अंतर मिळेल. याला आपण दरम्यानता अशी दाखवतो. दरम्यानता कशी दाखवतो आपण? अशा प्रकारे बघा. P डॅश Q डॅश R, लक्षात घ्या. P डॅश Q डॅश R अशी दरम्यानता दाखवतात. याचा अर्थ काय? P च्या नंतर Q, Q च्या नंतर R हे असे बिंदू आलेले आहेत. बरोबर. परत रिपीट करतो बघा मी. So what is the betweenness? See, if PQR are three distinct collinear points are the points which lie in the same line and same plane. बघा, थ्री डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स तुम्हाला दिले, थ्री डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स आहेत. सो देर आर थ्री पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी काय? देर आर थ्री पॉसिबिलिटी. फर्स्ट पॉसिबिलिटी काय? दिस वन, PQR. Second possibility is PRQ, and third possibility is RPQ. That means point Q is between P and R. Point R is between P and Q. Here point P. This point P is between R and Q. So what can we say from this? That the distance between point P and Q. See, the distance between point P and Q and distance between point Q and R. If we add, जर आपण या दोघांचं बेरीज केली, so what we get? We get the distance between P and R. Getting? So that means Q is between P and R. आणि betweenness कसं दाखवतो आपण? How can we say the betweenness? If you ask how to show the betweenness showed in like this. It is shown like this. P dash Q dash R. P dash Q dash R. So this is the betweenness. Okay, guys. Any doubt in this? Easy आहे, एवढं काही कठीण नाही, रॉकेट सायन्स नाहीये. इट इज द बेसिक कन्सेप्ट. खूप बेसिक आहे ते. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिले, सोडून बघा. दोन एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिलेले आहेत. देन थर्ड पण दिले सोडून. ओके. आणि मग 1.1 आहे. तर 1.1 आपण आज नाही घेणार, आपण उद्या घेणार आहोत. त्यामुळे आज त्याचे सोडवले गणित आपण बघून घेऊया. म्हणजे तुम्हाला थोडंसं बेसिक कळून जाईल काय करायचं तुम्हाला ते. मग उद्या आपण 1.1 सोडवणार. म्हणजे काय होतं की एकदम एक तर विषय नवीन आहे, सब्जेक्ट इज न्यू टू यू, आणि तरी जर डायरेक्ट सॉल्व्ह घेतो वेळ लागेल. सो आपण सॉल्व्ह एक्झाम्पल बघूया, एक 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 काय आहे तुम्हाला दिलं बघू बघा. पहिले ते तुम्हाला एका संख्या रेषेवर A B C बिंदू आहेत बघा.
एका संख्या रेषेवर तुम्हाला ए बी सी बिंदू आहेत. कसे आहेत ते? डिस्टन्स ऑफ ए बी 5 आहे. ए बी मधलं अंतर आहे 5, बीसी मधलं अंतर आहे 11 आणि एसी मधलं अंतर आहे 6. तर आपल्याला विचारलंय की कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल. तर ए बी सी यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदू दरम्यान आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करताय? सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे? बीसी. लक्षात घ्या. सगळ्यात मोठं अंतर बीसी. बघा, मग एक आकृती काढा आणि बी आणि सी असे दोन बिंदू बाजूला दाखवा. दोन बिंदू. कारण अंतर मोठं आहे ना ते. त्यानंतर काय दाखवू तुम्हाला? बीसी 11 आहे. त्यानंतर ए आणि बी. ए आणि बी किती आहे? 5 आहे बघा. मग ए आपल्याला बी ए कुठे घ्यावं लागेल? मध्ये घ्यावं लागेल. हा इथे आपण ए घेतला बघा. हा ठीक आपण ए घेतला. तर या दोघांमधलं अंतर किती आहे? 5 आहे. किती अंतर आहे? 5 आहे. त्यानंतर एसी किती आहे? 6 आहे. कारण ए ऑलरेडी घेतला त्यामुळे हे अंतर 6 आहे. बघा आता इथे 5 आणि 6 किती झाले? 11 झाले. ठीक आहे. 5 आणि 6 किती झाले? 11 झाले. बघा नीट सांगतो तुम्हाला. पहिलं अंतर आपण घेतलं बीसी मोठं अंतर घेतलं. त्यानंतर जे उरलेलं अंतर त्यांची बेरीज केली. एबी आहे एबी अधिक एसी बरोबर 5 आणि 6 11. बघा याला दिला 2 नंबर. हा 1 आणि हा झाला 2. मग आपल्याला 1 आणि 2 काय कळालं आपल्याला? 1 आणि 2 वरून बीसीचं जे अंतर आहे ते अंतर एबी आणि एसी यांच्या बेरजेचं आहे. म्हणजेच बिंदू ए बघा म्हणजेच काय तर ही डायग्राम तुम्हाला बाजूला काढायची आहे. ही तुम्ही म्हणजे मोजून काढायचं नाही अंतर असंच काढायचं तुम्हाला. जसं रफ डायग्राम काढायची ते मोजायचं नाही 5 किंवा 6 सेंटीमीटर वगैरे. म्हणजेच काय तर बिंदू लक्षात द्या म्हणजेच काय तर बिंदू ए हा बी आणि सी च्या दरम्यान आहे. मग तुम्ही दरम्यान कशी लिहू शकता तुम्ही? हा असा बी लिहायचा, परत त्याला डॅश करायचं, इथं ए लिहायचा, त्याला परत डॅश करायचं आणि सी लिहायचं. ही झाली तुमची दरम्यानता. ही काय झाली तुमची दरम्यानता. बरोबर. परत तुम्हाला रिपीट करून सांगतो बघा गणित. आपण हे सोडवलं गेलं तर आपण बघणार आहे. ओके. सॉल्व एक्झाम्पल. फर्स्ट वन इज व्हॉट? Okay. On number line, point A, B, C are such that distance of AB is 5, distance between B and C is 11, and distance between A and C is 6. So, which we have to find? आता बघा हे तुम्हाला फक्त त्याने सांगितलं. स्टार्टिंग तुमची इथून होते. So distance of BC is 11. The biggest number, the biggest distance. सगळ्यात जास्त डिस्टन्स किती आहे? 11 BC. Then जे उरतं ना बघा त्याचं आपल्याला ऍडिशन करायचं. What remains we have to add it. We have to add it. Then what we are going to add? Distance of AB plus distance of AC is equal to 5 plus 6 11. Point number 2. So from point number 1 and 2 what can we say? That distance of BC is equal to distance of AB plus distance of AC. बरोबर की नाही? बघा हा टोटल 11 झाला. Total 11. This is 5 and plus 6. 5 plus 6 is equal to 11. So that what can we say? That point A is between point B and C, and the betweenness can be written as B dash A. तिथं दिलं नाही पण तुम्ही लिहिले तरी चालतं. दरम्यान लिहा पुढे एक ओळ टाकून B dash A dash C. आणि कालचा अभ्यास तुम्ही खूप कमी मुलांनी मला पाठवलेला अभ्यास करून अभ्यास करून पाठवायचा तुम्हाला पूर्ण. पुढचा बघा आवाज आवाज म्यूट करायचा आहे. म्यूट युअर साऊंड. गुड. पुढे बघा तुम्हाला काय दिलं? आवाज बंद करा. आवाज श्रावणी. काय आवाज कोणाचा चालू आहे? येस गाईज प्लीज. एकाचा आवाजामुळे काय होतं? डिस्टर्ब होऊन जातं सगळ्यांना. प्रगती कळतंय का ग? प्रगती, नयन, साहिल, आरती, सिमरन, श्रावणी. आर यू गेटिंग? श्रावणी आहे का? श्रावणी आहे ना? थांबा. आहे? म्हणजे चेहरे क्लिअर दिसत नाही ना म्हणून. श्रावणी तेवढा अंदाज. चलो गाईज अजून 2 गणित आहेत समजून घ्या आणि वेळ आपल्याकडे आहे थोडासा. बघ काय दिलं? एका रस्त्यावर सरळ रेषेत तुम्हाला UVA ही शहर आहेत. लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला खाली ते काढून दाखवतो आकृती. हा एक सरळ रस्ता आहे. याच्यावर UVA 3 शहर आहेत. आता यू आणि ए मधील अंतर आहे 215. व्ही आणि ए मधलं अंतर आहे 140 आणि यू आणि व्ही मधलं अंतर आहे 75. तर सगळ्यात मोठं अंतर कोणाचं आहे रे? यू आणि एच. मग आपण काय करूया? अंदाजे इथं काय करूया बघा. एका बाजूला आपण यू घेऊन एका बाजूला आपण काय घेऊया? ए घेऊया. हा झाला आपला यू समजा आणि हा झाला आपला ए. ठीक आहे. अंदाजे घेतला. अंदाजे म्हणजे असं पट्टीने मोजून काय घ्यायचं नाही. 215 घेतला
यू आणि आता झालं आता व्ही आणि ए मधलं अंतर किती 140. आता मग तुमचा व्ही कुठे असणार या ठिकाणी असणार 140 आहे ना. एक मिनिट हा एक सेकंड बघा 140 म्हटलं थोडं जास्त अंतर घ्यावं लागेल. या ठिकाणी तुमचं आहे व्ही. मग हे अंतर आहे 140 किलोमीटर. आणि त्यानंतर कुठे आहे तुम्हाला व्ही यू आणि व्ही यातलं अंतर आहे 75. म्हणजे हे बघा हे उरलेलं किती 75. हे किती आलं 75. आणि जे टोटल अंतर आपण म्हटलं हे किती आलं 215. किती आलं 215. नाव सेम मगासारखंच केलं आपण. यू आणि ए मधलं अंतर आहे 110 215. व्ही आणि ए मधलं अंतर आहे 140. यू आणि व्ही मधलं अंतर आहे 200 आपलं 75. मग आपण दोन छोट्या संख्यांची बेरीज केली. 75 आणि 140 ची बेरीज केली 215 आली. म्हणजेच 215 कोणाचं अंतर आहे यू आणि व्ही मधलं. मग आपल्याला काय मिळालं यू ए. बघा हा जो यू ए आहे याची जी किंमत मिळाली ती युव्ही आणि व्ही ए यांच्या बेरजेबद्दल मिळाली. म्हणजेच काय सांगू शकतो आपण या ठिकाणी बघा बघा म्हणजे तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी की अंतर कोणाचं अंतर बघा आपण काढलंय व्ही. व्ही हे शहर यू आणि ए दरम्यानच्या दरम्यान बरोबर की नाही बघा. व्ही हे शहर या दोघांच्या दरम्यान आहे बरोबर. व्ही हे शहर दोघांच्या दरम्यान आहे. परत रिपीट करतो बघा मी. हो एक सेकंड ओके. UVA are the UV and A are three cities on a straight road. Straight road आहे आणि त्याच्यातलं डिस्टन्स तुम्हाला दिलेलं. You are given the distance between U and A is 215, V and A is 140, and U and V is 75 kilometer. So you have to find which city is it in between two cities. तुम्हाला मागशी मी डायग्राम काढून दाखवलं. The biggest लक्ष आहे बिगेस्ट नंबर काय तुमचा UK आहे आणि तो काय तुमचा A आहे. बिगेस्ट डिस्टन्स आहे ना मग तुमचा यू या ठिकाणी व्ही असणार तुमचा. सिमिलरली distance of u distance between u and a 215, distance between v and a 140, distance between u and v 75. Then we have added the small distances 75 plus 140 we get 215. That is the distance between u and a. So we get distance between u and a is equal to distance between u and v plus distance between V and A. So the city V, लक्षात घ्या city V is between city U and A. लक्षात घ्या कळलं. परत आणखी शेवटचं गणित सोडून दिलेलं गणित तेच तुम्हाला मुद्दामून सांगतो मी. कारण नवीन चॅप्टर सुरू करायऐवजी आपल्याला तुम्हाला थोडं आधी बेसिक गोष्टी पण क्लिअर असणं गरजेचं आणि सॉल्ड एक्झाम्पल आर व्हेरी इम्पॉर्टंट ना. प्रत्येक याला तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल असतात ते तुम्हाला बघितलंच पाहिजे. हे तुम्हाला निर्देशक काढायचे आहेत. काय काढायचे आहेत निर्देशक काढायचे आहेत. काय दिलं एका संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 5 आहे त्यासमोर त्याच रेषेसमोर ए पासून 13 एककावर काय आहे एक बिंदू आहे त्याचं निर्देशक काढायचं आहे तुम्हाला. काय बरोबर. आता ए इथे लक्ष द्या. ए पासून 13 एकक अंतर दाखवलं. आता तुम्हाला ही संख्या कशी घेतली बघा. ए इथे आहे 5 आहे. एक तर तुम्ही या बाजूला गेलात 13 अंतर किंवा तुम्हाला या बाजूला यायचं 13 अंतर. तुम्ही जर ए आणि बघा इथं जर गेला तर तुम्हाला मिळेल डी किती मिळेल 18 मिळेल बरोबर की नाही. ऍड केलं तुम्ही. जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला गेलात डाव्या बाजूला गेला तर तुम्हाला आणखी एक संख्या मिळेल किती मिळेल -8 मिळेल. म्हणजे तुम्हाला बघा अशा जेव्हा तुम्हाला कळत येतं एकदा तुम्हाला कुठे जायचंय उजव्या बाजूला जायचंय आणि एकदा तुम्हाला कुठे जायचंय डाव्या बाजूला जायचंय बरोबर. एक संख्या तुमची आली धन जी किती आली 18 आली. एक संख्या तुमची आली ऋण जी किती आली -8 आली. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी काय सांगू शकतो आपण या ठिकाणी की जर 18 बघा उत्तर तुम्हाला हे बघितले दिले बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक -8 आणि 18 असतील बरोबर. तुम्हाला त्यांनी दिशा सांगितली का नाही म्हणून तुम्हाला एकदा उजवीकडे जायचं एकदा डावीकडे जायचं आहे. परत रिपीट करतो बघा मी बघा. द coordinates of point A on a number line is 5. Find the coordinates of points on the same line which are 3 units away. You are asked 3 units away. So you haven't given the direction. So first you go to the right direction, you add 13 digits. Then you go to left hand side, you also add 13 digits. But फरक काय होतो बघा इथे 5 plus 13 1 is 18
1 इकडे गेल्यानंतर तुम्हाला दुसरं किती मिळणार? -8 मिळणार. जर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही नंबर लाईन काढा त्याच्यामुळे तुम्हाला हे कळेल. सो द coordinates are what? You get two coordinates 8 and -8 and 18. -8 and 18. तुम्ही सगळे नुसते लेक्चरला येता, लेक्चर झाल्यानंतर तुम्ही सगळे टाईमपास करता. कोणी खूप कमी मुलं मला अभ्यास पाठवतात. यू शुड ऑल सगळे मला अभ्यास पाठवायचा आहे. तरच तुम्हाला तो अभ्यास कळेल आणि तुम्हाला मी आधी सांगितलं यू आर इन 9th स्टँडर्ड 9. तुम्ही असं समजू नका, की सर आमची परीक्षा नाही, काही नाही, कशाला शिकतोय. पण हा तुमचा 10वीचा बेस आहे. जर हे कळलं तरच तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील. गेट इट? सो आय एम स्टॉपिंग फॉर टुडे. विल मीट टुमॉरो ॲट सेम टाईम. आणि याचा पुढचा आपण उद्या सॉल्व्ह करूया. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1. सो बाय एव्हरीवन. काही प्रॉब्लेम असेल, डाउट असेल, आस्क मी पर्सनली. ठीक आहे? चलो.